नमस्कार. श्री स्वामी समर्थ, श्री राम समर्थ. मी श्री वैभव वामन जोशी मुंबई येथे पौराहित्य करत असून वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडे वास्तु विशारद हा कोर्स केला. त्यातून मला बऱ्यापैकी म्हणजे खूपच चांगलं ज्ञान मिळालं. गुरुजींची शिकवण्याची टेक्निक आणि त्यांची तत्मयता ही खूप छान आहे. खूप शिकण्यासारखं मिळालं. त्याच्यानंतर आता चालू असलेल्या लोलक विद्या म्हणजे डाउजिंग. तर लोलक म्हटलं तरी आपण साधारण आपल्या लक्षात येतं की जुन्या घड्याळांना असलेलं लोलक, त्याचप्रमाणे बांधकाम करण्यासाठी वापरलं जाणारं लोलक. परंतु हा एक गूढविद्याचा प्रकार असल्यामुळे आणि आपल्या पुराणशास्त्राचा प्रकार असल्यामुळे पूर्वीच्या काळी किंवा इतिहास जमा झालेल्या काही गोष्टी आणि त्याचा अभ्यास आणि ते असलेलं शास्त्र ह्याच्या आधारे गुरुजींनी आम्हाला चांगल्यापैकी त्याचं गाईडलाईन दिली, चांगलं शिक्षण दिलं. त्याच्यामुळे तो जो लोलक आहे म्हणजे पेंडलम त्याला आपण म्हणतो, त्याला आपण डाउजिंग म्हणतो. तर डाउजिंग करत असताना डाउजिंगसाठी कुठल्या प्रकारचे आपण पेंडलम वापरू शकतो. क्रिस्टलचे आहेत, मेटलचे आहेत, जेमस्टोन्सचे आहेत, वेगळ्या प्रकारचे आहेत. त्याचप्रमाणे ते करत असताना आपल्यातली स्पंदनं, आपली आत्मिक शक्ती, त्याचप्रमाणे आपल्याला ज्ञान कोणाकडून मिळालं आणि कशाप्रकारे आपण ते आत्मसात केलेलं आहे त्याच्यावरती याचे रिझल्ट डिपेंड असतात. त्याचबरोबर थोडंसं मेडिटेशन आणि डाउजिंग करत असताना आपण आपल्या समाजातील लोकांच्या काही समस्या आहेत किंवा काही प्रश्न आहेत, मग ते शिक्षणविषयी असतील, नोकरीविषयी असतील किंवा प्रापंचिक असतील, संसारातले असतील, तर त्यातील काही प्रश्न असतील तर ते आपल्या डाउजिंगद्वारे, पेंडुलमद्वारे किंवा ह्या शास्त्राद्वारे आपण त्याचं काही प्रमाणात निरसन करू शकतो. म्हणजे जसा आपला अभ्यास असेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. तर ते करत असताना आपण विविध प्रश्नाची उत्तरं त्या पेंडुलमला विचारून डाउजिंगद्वारे त्यातून चांगले मार्ग किंवा चांगले प्रश्न, चांगली उत्तर आपण त्याच्यामध्ये काढू शकतो. त्याचप्रमाणे अचूक उत्तरं ह्याच्यामध्ये मिळू शकतात. आपला त्याच्यावरती विश्वास असणं हे देखील गरजेचं आहे, कारण की हे गूढविद्याचा प्रकार आहे, हे शास्त्र आहे, पौराणिक शास्त्र आहे. त्याच्यामुळे हल्लीच्या आधुनिक काळामध्ये लोकांचा काही शास्त्रांवरती विश्वास नसला तरी आता चांगले गुरुजन आणि चांगले अभ्यासक आपल्याला चांगल्या प्रकारे व्हिडिओद्वारे, झूमद्वारे किंवा इंटरनेटद्वारे आपल्याला काही गोष्टी सहज मिळण्यासारख्या झालेल्या आहेत. त्याचप्रकारे आम्ही श्री वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडून वास्तु विशारद हा मी कोर्स करून घेतला आणि त्यातून मला चांगल्या प्रकारे ज्ञान मिळालं. त्याच्यामुळे माझ्या पौरोहित्यामध्ये चांगली भर पडली. त्याचप्रमाणे मला चांगले क्लायंट मिळाले आणि त्यांच्या समस्या विशेष करून मी सोडवून शकलो. वास्तूमध्ये काही दोष असतील तर ते आपण कशाप्रकारे त्याचं निरसन करता येईल, कशाप्रकारे ते दोष दूर करता येतील आणि लोकांना त्या वास्तूचा कसा चांगल्या प्रकारे आरोग्य, शैक्षणिक, विवाह, त्याचप्रमाणे संसार आणि त्याचप्रमाणे मिळकतीचं साधन ह्याच्यामध्ये कशाप्रकारे सुधारणा करून घेता येईल आणि त्याच्यामध्ये आपण काही तोडगे देऊ शकतो हे शिकायला मिळालं. दुसरा प्रकार झाला हा डाउजिंग, लोलक विद्या विशारद हा वर्ग करत असताना सुद्धा त्याचप्रकारे गुरुजींनी आम्हाला 132 जवळजवळ 132 प्रकारची कार्ड आणि प्रश्न दिली. त्या प्रश्नाची उत्तरं कशी शोधावी, लोकांच्या समस्या किंवा सांसर्गिक असतील, शैक्षणिक असतील किंवा व्यापारातील असतील, जे काही प्रश्न असतील ते वेगळ्या कार्ड्सद्वारे ते मांडण्यात आले आणि त्या डाउजिंगद्वारे त्याला प्रश्न विचारून त्याची अचूक उत्तरं शोधून काढण्याचा प्रयत्न केला. नुकताच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकचे उमेदवार कसे, कोणत्या भागामध्ये किती येतील, कसे येतील, किती फरकाने येऊ शकतात हे आपण त्या पेंडुलमला डाउजिंगद्वारे प्रश्न विचारून आपल्या स्पंदनं, आपली आध्यात्मिकता, आपल्याकडे असलेली आध्यात्मिक पॉवर आणि त्याचप्रमाणे गुरूंचे आशीर्वाद महत्त्वाचे, तर गुरूंचे आशीर्वाद आणि आपण केलेला अभ्यास याच्यावरती डिपेंड करते. तर बऱ्यापैकी त्याचे माझे मित्रपरिवार, सहपाठी आहेत जे आता क्लासेसमध्ये आहेत, त्यांची पण चांगली उत्तरं, बऱ्यापैकी चांगली उत्तरं आलेली आहेत. आमची पण 60-40पर्यंत चांगली उत्तरं आलेली आहेत. तर अशा प्रकारे आपण समाजामध्ये ज्या काही समस्या असतील, प्रश्न असतील किंवा काही कोणाला त्रास असेल तर त्याच्यामधून बाहेर निघण्याकरता आणि त्याचप्रमाणे लोकांना ह्या सगळ्या शास्त्राचा चांगला उपयोग करून लोकांच्या हिताकरता त्याचा वापर करता
येईल अशा प्रकारे आपण ह्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा हे लोकांपर्यंत शास्त्र आहेत ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. कारण की ईश्वर उवाच म्हटलेलं आहे, तर ईश्वरांनी म्हणजे भगवंतांनी हे ऋषीमुनींना दिलेलं आहे, ऋषीमुनींनी ते सिद्ध केलेलं आहे आणि ते जतन केलेलं आहे आणि त्याच्यातलं काही प्रकारे आपल्यापर्यंत आलेलं आहे गुरुजनांच्यामुळे किंवा जे काही संस्था आहेत त्यांच्यामुळे. तर आम्ही खरोखरच धन्य आहोत की आम्हाला डॉक्टर श्री उमेश रमेश कुलकर्णी वेदमूर्ती ह्यांच्याकडून ज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्याच्या मागचा भरपूर अभ्यास आहे, भरपूर काय आहे, भरपूर गुरुजींकडून त्यांनी शिकून घेतलेलं आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला, चांगल्या प्रकारे आम्ही ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. गुरुजींचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शनसुद्धा प्राप्त झालेलं आहे आणि नेहमी ते आम्हाला मदत करत असतात, काही गोष्टी चांगले सांगत असतात. प्रत्येक आमच्या कोर्समध्ये किंवा प्रत्येक ज्या वेळेला आमचा क्लासेस असतो त्यावेळेला ते त्यातून नवीन काहीतरी शिकवत असतात, कुठल्या प्रकारे सहज तोडगे लोकांना देता येतील. त्याचप्रमाणे लोकांचे प्रश्न बिना खर्चाचे, कमी खर्चामध्ये किंवा लोकांचा विश्वास पटेल आणि शास्त्राच्या आधाराने त्याचा कसा फायदा करून घेता येईल हे गुरुजींनी आम्हाला वास्तू विशारदमध्ये सुद्धा शिकवलं. आणि आता इकडे पेंडुलम म्हणजेच डाउजिंग शास्त्र म्हणजेच डाउजिंग शास्त्रामध्ये गुरुजींनी आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे. तर आम्ही त्याचा अभ्यास अजून करत आहोत. पुढेही आम्हाला ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळत राहणार आहे आणि लोकांनीसुद्धा हे शिकलं पाहिजे. काही गोष्टी ज्या गुरुजी आम्हाला अनएक्सपेक्टेड सांगत असतात, काही विषय वेगळा असला तरी त्याच्यावरती आम्हाला गुरुजी चांगलं मार्गदर्शन करत असतात. म्हणून हे सगळे शास्त्र लोकांनी शिकलं पाहिजे, जसं ज्योतिषशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, अंकशास्त्र आहे, रत्नशास्त्र आहे. आताच पेंडुलम शास्त्र हे सुद्धा मला माहीत नव्हतं नक्की काय, परंतु त्यांचं वेबिनार ऐकल्यामुळे आणि त्याच्यामध्ये मला रुची वाटल्यामुळे माझे सहपाठी असतील किंवा मित्रपरिवार असतील किंवा मागच्या आमच्या क्लासेसमध्ये असलेले स्टुडंट असतील, गुरुजींचे स्टुडंट असतील, तर आम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे हा शिकण्याचा किंवा पुढे चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा आम्ही करतो आहोत. तर गुरुजींच्या आशीर्वादाने आणि समाजाच्या उपयोगी चांगले प्रश्न त्याच्यामध्ये त्यांना चांगलं मार्गदर्शन व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. आणि